सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड येथील सद्गुरू बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव शनिवार 30 मार्च ते रविवार 7 एप्रिल अखेर संपन्न होत आहे। शनिवार 30 मार्च रोजी सकाळी 7 वाजता विना पूजनाने यात्रेस प्रारंभ होईल। सकाळी काकडा आरती, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरिजागर अशा कार्यक्रमाचे आयोजन प्रतिदिन करण्यात आले आहे। 5 एप्रिल रोजी श्रीचा जागर निडोरी ते आदमापूर असा रथ उत्सव असून बकऱ्यांच्या कळपातून आणलेल्या दुधाच्या घागरी मिरवणुकीने समाधीस्थळी आणण्यात येतील। 6 एप्रिल रोजी भाकणूक व महाप्रसाद, 7 एप्रिलला पालखी सोहळा। बाळूमामाच्या नावानं चांगभलं तत्कालीन मुंबई राज्यातील व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ हे गाव आहे। या गावातील श्री माया पार भावे व त्यांची पत्नी सत्यवा या सात्विक धनगर जोडप्याचे पोटी बाळूमामाचा जन्म झाला। हा दिवस सोमवार अश्विन शुद्ध द्वादशी शके 1814 दिनांक 3/10/1892 हा होता। बाळूमामांचे बालपणातले जगावेगळी वागणे सुधारावी म्हणून त्यांना अकोल येथील जैन व्यापारी चंदुला शेठजी यांच्याकडे चाकरीला ठेवले। बाळूमामाला शेठजी कुटुंबियाकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिराप्पा खिल्लारे यांच्याकडे मामा राहू लागले। त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत। तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगांचे बाळूमामा झाले। उन्हाळ्याच्या दिवसात ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले। साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला। बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आईवडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईंची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला। दोघेही कुळाच्या प्रमाणे मेंढ्या राखू लागले। फिरता संसार सुरू झाला। बकरी चारत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली। तेव्हा बाळूमामांनी ठरविले की मी भूते काढण्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्यांना मी गुरु करून घेईल। काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, अरे बाळू भूते काढलेले 120 रुपये मला दे। हे उदाहरण ऐकून बाळूमामाने गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले। लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली, पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला। तेव्हापासून त्यांची पत्नीचा त्याला त्याग करून जगाचा संसार आपला मानला। मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र व कर्नाटक गावोगावी जात असत। त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धी झाली। कीर्ती किंवा प्रसिद्धींची त्यांना हाव अपेक्षा नव्हती। भक्ताच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडविले। पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती। कानडी व मराठी ग्रामीण बोली भाषेत ते सर्वांना न्याय, नीती व धर्मचरणाचा उद्देश करत असत। प्रसंगी शिव्या देत। त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत। लहानपणापासून थोरापर्यंत, गरिबांपासून श्रीमंतापर्यंत व अडाण्यापासून विद्वानपर्यंत सर्व थरारातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत। शर्ट, धोतर, फेटा, कांबळा, कोल्हापुरी चप्पल त्यांच्या पेहेरावर भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे। ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी असो, बकऱ्यांसवे शिवारात त्यांचा मुक्काम असे। गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावे म्हणून त्यांनी 1932 सालापासून भंडारा उत्सव चालू केला। तो सध्याही चालू आहे।
समाधीनंतरही बाळूमामांना आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत आहेत. त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे. आदमापूर हे दुसरे पंढरपूर झाले आहे. पहाटे 5 वाजता पूजा व आरती होते. 9 वाजता नैवेद्य होते. संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान सायंकाळची आरती झाल्यानंतर नैवेद्य होतो. दर रविवारी व अमावास्येला नाचणीच्या आंबोलीचा प्रसाद दिला जातो. भक्त आपल्या इच्छेनुसार काय नवस बोलतात आणि पूर्ण करतात. असे हे मामाचे चमत्कार आहेत मित्रांनो. खूप काही चमत्कार तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतील. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला. बोला मुळे महाराजाच्या नावानं चांग बोल, बाळूमामाच्या नावानं चांग बोल, श्री विठ्ठल प्रभुदेवाच्या नावानं चांग बोल, मेंढी माऊलीच्या नावानं चांग बोल, बाळूमामाच्या घोड्याच्या नावानं चांग बोल, वरबुबाईच्या नावानं चांग बोल, बाळूमामाच्या नावानं चांग बोल. कमेंट करा मित्रांनो. नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला. मेंढ्या पाहू शकता तुम्ही. घ्या दर्शन मित्रांनो. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना दर्शन घ्या तुम्ही. आणि बोला बोला बाळूमामाच्या नावानं एक कमेंट करा आणि लाईक करा मित्रांनो. जेवढं तुम्ही लाईक करताल तेवढं आपल्या बाळूमामाचे व्हिडिओ यूट्यूब पुढे पाठवायचा प्रयत्न करत असतो. तुमचा सपोर्ट करत चला मित्रांनो. खरं तर सपोर्टशिवाय काही होत नाही. बघा इकडं आता हे पण घेऊन जाणार आहेत. काही ह्याच्यातले घेऊन गेले तिकडे सोडलेले आहेत. अहो काय हे आहे आता सोडतील हे. अहो का सोडले बघा तिकडे चाललेत. पाहू शकता मित्रांनो. बघा प्रत्येक आता दिवसभर चारायच्या मेंढ्या आणि आपल्या जिथं आहे खेपा त्या ठिकाणी घेऊन या मित्रांनो. बघा पाहू शकता तुम्ही. बघा ह्याच्यातले घेऊन गेले चारण्याकरता. पाहू शकता इकडं आहेत त्यांचं आतरण पांघरण. ते जे सेवेकरी आहेत त्यांचं आहे इकडं गबाळ त्यांचं साईडला. आणि इथं ते पाहू शकता ते झाकून ठेवलेलं आहे. आता गेलेत चारण्याकरता. महाप्रसाद तिकडं चालू आहे. तेव्हा पाहू शकता तिकडे टँकर, तिकडं त्यांचे तुले हे न्यायचे आहे. बघा हे इथले किती आहेत मेंढ्या होत्या बघा मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. खरं तर मामाचा संघ, बाळूमामाच्या मेंढऱ्या संघ शेळ्या पण आहेत. आणि ते पण ते शेळ्याची दावण आहे साईडला. पाहू शकता त्यांच्या असे ट्रॅक्टर हे वाहनं आहेत. म्हणजे त्यांना थोडी बी अडचण येणार नाही असं त्यांनी सोय आहे मामाच्या दरबारात. ही जी आहे बघा नंबर 12 पालखी आहे मित्रांनो. तुम्ही दर्शन घेऊ शकता. आता आपल्या मेंढऱ्या सोडलेत आणि काही मेंढरं चौका तिकडं चाललेत चारण्याकरता. आणि इकडं जे आहेत शेळ्याचे दावण सोडत आहेत. शेळ्या पण घेऊन जात आहेत.